नमस्कार रामभाऊ. आता 11:30 वाजलेले आहेत बरोबर, आणि गुरुवारच आहे, पण शुक्रवारचा लेख आपण कर्तव्यपथावरचा उद्याचा आजच लिहित आहे. कारण की नाहीतरी आपल्याला 1-2 पहाटेचे 3-4 4:30 कधी 5 5:30 होतात. मग कामावर उशिरा पोचतो. आणि काम कसं आहे, कामामध्ये आपण राजा आहे. तिथे आपल्याला काय कुणाची चाकरी नाही आहे, पण राजेशाही थाट आहे तिथे. तर आता येत्या काळामध्ये शाळा, तेलाचे कारखाने ऑलरेडी चालू आहेत अंकलचे, पण आपण बऱ्याचशा चांगल्या गोष्टींना साध्य करत आहोत. म्हणून लेखाची सुरुवात तिरंग्याने केली. आणि मला असं वाटतं उद्या इंटरनेट संपेल माझं, 31 तारखेला दुपारी संपेल. तर इंटरनेट बंद झाल्यावरती मी मध्ये गॅप पण घेईल 2-3 दिवसाचा, कारण की थोडा आराम पाहिजे मला. कष्टाचं काम, इंटरनेट, लेखन, राजकीय सेवा, आणि थोडंसं आता तपस्येने कसं जास्त बलाढ्य झालो मी. आणि एकदाचं फडणवीस साहेबांना जाऊन भेटतो तुमचं नाव सांगून की रामभाऊंचा छोटा भाऊ आहे म्हणून, बरं. मग त्याच्यातून काय मार्ग निघतात, पुढे कशाप्रकारे राजकीय वळण लागतं आपल्याला, आणि देशातील लोकांची सेवा कुठल्या हुद्द्यावरून करता येईल हे आता मी चेक करण्यासाठी चाललो आहे तिकडे. ओके. बहुतेक सगळ्याच राजकीय नेत्यांना भेटण्याचा प्रस्ताव आहे. तर आजचा विषय आहे युगंधर, युग बदली करण्याचं जे सामर्थ्य ते आपल्याकडे आलेले आहे आता. तर माझ्या लाडक्या गोपकड्यांनो, सर्व घाटकोपरवासियांनो, आणि तिकडे श्रीकृष्णाच्या वैश्विक अवतारामध्ये जिथे जिथे त्यांची लीला झाली ते विश्वातील सगळीच केंद्र, ती लोपमुद्रा आणि अगस्त्य मुनीच्या काळामध्ये ह्या गोष्टी लोप पावल्या. सत्ययुग हे लोप पावत चाललं. आणि नंतर काय झालं, कालांतराने यक्ष, अप्सरा, इंद्रलोक आणि स्वयंसिद्ध आदिमायाशक्तीने स्वतःच्या सामर्थ्याने जे जग तयार झालं त्याच्यामध्ये विश्वातील विश्व परमेश्वरी केंद्र ही आच्छादनाखाली झाकली गेली, बरं. कारण की त्या काळी संस्कृतीच वेगळी होती, बरं. म्हणून मी गडकरी साहेबांच्या बड्डेच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांनाच प्रेरणा देतो की कृपया सगळ्याच आमदार, खासदार, सगळ्याच CM, PM लोकांनी एकत्र मिळून एकसंघी, एकतत्वी, एक अशी चिरंजीव फौलादी यंत्रणा तयार करावी. आणि जे टाकाऊ आणि टिकाऊ वस्तू आहेत त्यांच्यापासून अजरामर घाट रचावेत की जे नष्ट होणार नाहीत कधी. तर पुढच्या पिढ्यांना प्रेरणा, पुढच्या युगाला प्रेरणा. आता मी युग का बदली करत आहे रामभाऊ? कारण की बरंच काळ झाला आहे आपण चक्राची प्रगती झाली, आणि चक्राच्या प्रगतीवर आपण आता लाईट, मोबाईल या सर्वच टेक्नॉलॉजीने, सौर ऊर्जेने किंवा अत्याधुनिक यंत्रणे आपण खूप पुढे गेलो, पण तेवढंच मागे पण आलो आपण. म्हणजे जास्त प्रगती ही थोडीशी हल्ली आपल्याला घातक ठरत चालली आहे. तर सगळ्यांनी हे नोट करायचं आहे, याच्यात बदल करायचा आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र. तर विषय आहे, गहन विषय आहे गोपकड्यांनो, लाडक्यांनो. युगंधर, युगांना बदली करणारे विष्णुदेव राणा, जे परमब्रह्म आगोचर परमधाम, केवळ तुम्हा हितकारणी ठरेल पुढे. आणि ते युग पाहिलं आहे मी डोळ्याने, तिसऱ्या डोळ्याने पाहिलं आहे आपण. आता इथे मी तुम्हाला टाय घालून दाखवलेली आहे, अनेक टायवाली माणसं इथे, अनेक चषक आहेत, सुवर्ण चषक आहेत, त्याच्यामध्ये बक्षीस कप आहेत ते. त्याचं कारण असं की हे नवीन युग आपण तयार करत आहोत.
तर घाटकोपरगामी याची सुरुवात आपण शून्यातून रामभाऊंच्या हातून करत आहोत. कैवल्यधाम वस्तू आणि केवळ स्वामी समर्थ कृपे परब्रह्म वस्तू साध्य मज 24 तास. आता हे मला जे मध्ये मध्ये छोटे छोटे साक्षात्कार होत आहेत त्याची संपूर्ण यंत्रणा रामभाऊंना मला पाठवावी लागते, कारण की आम्ही रामचरित्र मानस लिहिण्याचा संकल्प केला होता आणि चरित्र मात्र युगायुगांचं लिहित आहोत. राम म्हणजे आत्मा हे लक्षात ठेवा. परमात्मा राम म्हणजेच सगळ्यांच्या ठायी असलेला ईश्वर, आणि त्याच रामाचं चरित्र म्हणजे तुमच्या सगळ्यांचं मिळून जे चरित्र झाले त्याला मी रामचरित्र मानस असे बोलून रामभाऊंच्या जवळ ते अर्पण करत आहे. आता याच्यामागे खूप मोठं कारण आहे, ते सांगणार नाही, तुम्ही मला हसाल कदाचित, पण ते कसं असतं, दिगंबर भाऊंचा आदेश होता की शरद तू यापुढे रामभाऊंवरती प्रेम करायचं आहे. तर मी बोललो हे काय विचित्रच सांगतोय भाऊ. तर दिगंबर भाऊ हा एक अतिशय परमेश्वरी शक्तीने भारलेला असा भोलेनाथांचं तत्त्व आहे. माझा मोठा भाऊ आहे आणि अतिशय प्रेमाने गळ्यात पडूनही कधी कधी भेटायचा मला तो. पण कालांतराने मला ते दुश्मनांचं शत्रूचं जे काय त्याला म्हणतो रामभाऊ आपण षडयंत्र, ते शकुनींचं अनेक शकुनींचं षडयंत्र मला लागलं रामभाऊ. आणि न जाण्या माझ्या क्लासला, माझ्या समृद्धीला, माझ्या यशाच्या शिखराला कुणीतरी अपयशी दरीमध्ये कन्व्हर्ट केलं, माणसांनी केलं ते. तर त्याच्यात मी काही हार मानली नाही कधीच. आता मी त्याच्यामध्ये ह्या बऱ्याचशा लांब राहून ती यंत्रणा परत साध्य करत आहे बरं. आणि त्याच्यात मला किती वेळ लागेल हे मी सांगू शकत नाही, कारण की मी अगदी शून्यापासून 0 डिग्रीचे 0 पैशातून काय काय व्यवसाय चालू केले. आणि त्याचं यश तुम्हाला मी लेखी व्हिडिओ कॉलमध्ये पण दाखवेल काही दिवसाने. तर आता पुढे स्वामींच्या विचाराने 24 तास जी दैवशक्तींचा आपल्याला साक्षात्कार होतो, भोळा चक्रवर्ती तुमचा सद्गुरू माहेर अतिबलाढ्य मायबाप स्वामी समर्थ, आणि केवळ दैवी शक्ती तुम्ही सशक्त अंतराळवीर होणार आहात मायबापांना. तर हे तुम्हाला मी का बोललं असं, कारण की अक्कलकोट स्वामींच्या कृपेने आपल्याला पुढचा काळ दिसत आहे की सगळे हवेत उडाल. हायवेंची गरज एवढी भासणार नाही, पण तुमचे जे काय मॉडर्न कार असतील, मॉडर्न मोटरसायकली, अंतराळयानात झेप घेणारे हेलिकॉप्टर असतील तुमचे, अशा बऱ्याचशा अत्याधुनिक यंत्रणा तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते बघतोय मी तिसऱ्या डोळ्याने. तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच भोळी बाबडी जनता, सुज्ञ राजा, जाणती प्रजा, हे उपभोग घ्याल तुम्ही पुढे. प्रलय इतकाही मोठा होणार नाही की सृष्टी पूर्णच विलोप पावेल, पण सृष्टी काय करते आपल्याला दाखवते की बाळांनो सुधरा, आज तरी सुधरा बाळांनो, चांगले वागा. आणि सर्व भोळी भावडी जनता, जनार्दन मायबापू म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच बरं. मध्ये मध्ये पृथ्वीचं चित्र मी तुम्हाला यासाठी दाखवतो की अर्ध्या पृथ्वीचा राख्या जोख्या कवच धारण करता असं रूप झालं आहे माझं. आजचा विषय आहे युगंधर युग परिवर्तित करणे, युग परावर्तित करणे, युगात योग्य बदल घडविणे. हे बाबा शिवभोळे विष्णू हस्ते करीती, आणि केवळ लेखन करता गजानन गणपती शिष्य आहोत आपण निमित्त मात्र आहोत. आणि मध्येच घाटकोपर ग्रामी जो सिद्धमेळा उभा मज चमत्कारिणी सिद्ध सिद्धांत पद्धती, त्याचप्रमाणे जंगले वजा मानवी वस्तीत चमत्कार होई, दररोज चमत्कार होतो. आमदार श्रेष्ठ बलराम भ्रात्या. आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला असा एक साक्षात्कार झाला आहे की ऑनलाईन सांगता येणार नाही, पण ईमेलवर तुम्हाला लिहून पाठवेल. फक्त आपल्या दोघांमध्येच राहील रामभाऊ ते, कुणाला सांगू नका तुम्ही.
आणि चमत्कारी साक्ष येऊ पाहे युगंधर आपण 2017मध्येच प्राप्तिसिद्धी झाली होती आपल्याला बरं. तर अशा प्रकारे मी हा लेख पूर्ण करतो आजचा. का उद्या सकाळी कामाला जायचं आहे मला. उद्या बहुतेक कामाचा लास्ट दिवस आहे. त्यानंतर मी दत्तात्रय धाम, गिरनार पर्वत, गुजरात अशा काही काही छोट्या यात्रा, त्याच्यानंतर दत्त महाराजांच्या, सुखदानी बाबांच्या यात्रा अशा करत करत मुंबईकडे येणार आहे बरं. आणि शक्यतो ह्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यात आपली भेट होईल रामभाऊ, कारण की मी तुम्हाला एक पत्र लिहून आणेल बरं. त्याच्यात आता मी तुमचा छोटा भाऊ आहे, म्हणजे मला काही बऱ्याच गरजा आहे तुमच्याकडून बरं. त्या माझ्या गरजा पूर्ण करून टाका रामभाऊ, कारण की कसं आहे आता साक्षात्कारी अवस्थेकडे आपण पोचू तर आपल्याला एकांत आणि समाधी योग आणि पूर्णपणे जनतेचं भलं हेच आपलं इथून पुढे ध्येय राहील. कारण की आपल्याला इथे चमत्कारामध्ये कसं होतं आहे, लोकसंग्रह इथेही प्राप्त व्हायला लागले आपल्याला. आणि आपल्याला मठ महंती, मोठेपणा, काय ते भंपकपणा हे नको आहे आपल्याला. आपण सत्य तत्वावर चाललेलो आहोत बरोबर. तर हे सगळं परमेश्वराने आपल्याकडून करून घेतलं, खंडोबा देवाने करून घेतलं. आपण करणारे कोण नाही राम. इथे जे खंडोबा तुम्हाला दिसत आहेत त्यांनी हे सगळं आपल्याकडून करून घेतलं आजपर्यंत. आणि इथून पुढे उद्याची तुम्हाला मी शाश्वती देतो आहे, पण काळचक्र आणि सृष्टीवरील काही यंत्रणा अशा आहे की त्या अति उबदारपणामुळे पुढचं भविष्य मानवाचं, जीवजंतूंचं, अखिल सृष्टीचं थोडंसं धोक्यात आलं, किंचित प्रमाणात धोक्यात आले. आणि मी खंडोबाच्याच चरणी अति निम्र कोटी विनंती करत आहे की खंडोबाने आम्हाला चांगला रस्ता दाखवा. म्हणजे जी जेजुरी आमचे लाडके रामभाऊ तयार करत आहेत तिथे त्या घाटकोपर गावामध्ये, ती जेजुरी आम्ही शाश्वत आणि प्रत्यक्ष जेजुरीचंच स्वरूप अशी त्याची व्यूहरचना करू येत्या काळामध्ये. आता जनतेलाही असा इशारा आहे की त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय उमेदीने जगावे. आणि जो कोण तुमचा CM राजा आहे त्या भागाचा, त्या प्रदेशाचा, त्या CM राजाच्या आज्ञा भंग करू नये जनतेने सुद्धा. कारण की कसं आहे, सुखी समाधानी राम राज्य पद्धती आणण्यासाठी आपल्याला आपल्या बऱ्याच गोष्टींचा त्याग आता इथून पुढे करावा लागणार आहे. आणि मी कसं आहे, मी सगळ्यांचा म्होरका आहे, सगळ्यांचा अग्रगण्य असा गणपती अग्रगण्य वीर आहे मी. म्हणजे असं समजा की मी ह्या अख्ख्या पृथ्वीच्या जनतेचा अग्रगण्य सेनापती आहे मी. गणपती बाबाने ते वरदान मला दिलं आहे, तर जसं मी करतो तसंच ह्या पृथ्वीवर होतं हे लक्षात घ्या बरं. आणि याच्यात माझा मोठेपणा नाही, ते गणपती बाबाचं वरदान आहे आपल्याला बरं. तिथे मी रामभाऊंचा अतिशय सुंदर फोटो छापलेला आहे, तुम्ही बघायचं तर बघू शकता. बघा, हा रामभाऊंचा अतिशय सुंदर फोटो आहे. इकडे मोदी साहेबांचा बालपणाचा फोटो, इथे माझा आहे BJP प्रचाराचा. आणि हे खंडोबाच्या इथे मी मोदी साहेबांचा एक फोटो टाकला आहे. परत इथे हे बजरंगबली झाडावरती त्यांच्या सैनिकासहित तपस्या करत आहेत. आणि इथे हा माझा फोटो आहे माखन खाताना. तर असा इतका सुंदर आहे रामभाऊ. असं माझं सुंदर रूप मी खूप लोकांना दाखवलं आहे माझ्या एरियात. असं दिसलो आहे मी काही लोकांना, पण ज्या माणसाला दिसला त्या माणसाला एकच डोळा होता, आणि तो गुरु नानकची सेवा रात्रंदिवस करायचा तो माणूस. खूप खूप मानायचा तो मला. तर अशी ही लीला आपल्या वडिलांनी त्या आमच्याच नगरात करून ठेवली होती. म्हणून त्या नगरामध्ये मी नटखट असा श्रीकृष्ण आहे बरं. इथे हे सद्गुरू आपले दत्त माऊली
यांचा फोटो आहे. आणि बरेचसे 100-200 फोटो टाकायचे होते, पण इंटरनेट कधी कधी छोटं पडतं, म्हणून आपण आज फक्त 15 ते 16 मिनटाचाच हा लेख आटपता घेते रामभाऊ. कारण की उद्या आपल्याला कामाला जायचं आहे. उद्या बहुतेक कामाचा लास्ट दिवस आहे. त्याच्यानंतर मग नर्मदा नदी वगैरे अशा बऱ्याच नद्या करून, गिरनार पर्वत करून, गोरक्षनाथांचं पीठ एखादं करून मग द्वारका नगरीकडे घेऊन जाण्याचा आपला प्रस्ताव आहे. आणि त्याच्यानंतर मग घाटकोपरला येण्याची रचना आहे. तर आता मी BJPवाल्यांना आवडतो की नाही देवाला माहिती, RSSवाल्यांना आवडतो की नाही देवाला माहिती. पण येत्या काळामध्ये माझे लेख आणि माझी जी कर्तव्यपथ जो माझा आहे मोदी साहेबांचा किंवा अखंड BJPचा, अखंड RSSचा जो कर्तव्यपथ आहे, तो देश हितासाठी मी सुद्धा स्वतः चालणार आहे. बरं. तर अशा प्रकारे रामभाऊ ही 2 अक्षरं मी तुम्हाला पाठवली. त्याच्यात तुम्ही ढोबळमानाने चांगली ती अक्षरं घ्या. ओके. स्वामी समर्थ. जय भारत माता.